यूपीएससी आणि एमपीएससी काय झाली आहे, आपण सारखी झाली म्हणतो, पण यूपीएससीची सिव्हिल सेवा आणि एमपीएससीची राज्यसेवा या दोन एक्झामिनेशन एकसारख्या झाल्या. आणि ते एकसारखे होण्यामधली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न, आन्सर रायटिंग. 1750 मार्क्स, 1750 मार्क्सचे आपल्याला काय करायचंय, आन्सर रायटिंग करायचे. दॅट इज ह्यूज. म्हणजे आपल्या सिलेक्शनमध्ये आपले स्वप्न आणि आपली तयारी या दोघांमध्ये आन्सर रायटिंग खूप महत्वाची भूमिका प्ले करणार आहे, खूप महत्वाची. आता ही आन्सर रायटिंग म्हणजे आपण कॉलेजमध्ये आन्सर लिहितो तसे आन्सर्स नाही आहेत. जेवढे जास्त लिहा तेवढे जास्त मार्क. तर ही आन्सर रायटिंग खूप प्रिसाइज आहे. त्याच्यामधनं तुम्ही काय आहात हे आन्सर चेक करणाऱ्याला म्हणजेच यूपीएससीला कळणार आहे. तुम्ही काय आहात. अधिकारी ऑप्टिमिस्टिक पाहिजे, सेंटरमध्ये पाहिजे, झुकलेला नको एका कोणत्या तरी एका विचारानं, बरोबर की नाही. ऑलवेज पॉझिटिव्ह थिंकिंग करणारा असला पाहिजे, मीन्स ऑप्टिमिस्टिक तो पाहिजे. तर तुमची ही पर्सनॅलिटी ह्या आन्सर रायटिंग मधून झळकणार आहे. तर ही आन्सर रायटिंग काय आहे, कशामुळे ती इन्क्लूड केलेली आहे, याचा फायदा कसा होणार आहे, आणि प्रॉपर वेनं आन्सर रायटिंग कशी असते, छोट्या छोट्या गोष्टी, कोणकोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात, क्रिटिकली अनालाइज इट, डिस्कस इट, इल्युसिडेट इट, गिव्ह युअर ओपिनियन पासून खूप वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात. आपल्याला ईच टाईप बघायचा आहे. आन्सरची बॉडी, इंट्रोडक्शन, डिटेल्स, कन्क्लुजन कसं असतं, प्रत्येक गोष्ट कशी मांडायची हे आपल्याला शिकायचं आहे. आणि आतापर्यंत यूपीएससीने विचारलेले काही महत्वाचे क्वेश्चन्स पण आपण ह्या सिरीजमध्ये घेणार आहोत. तर इन शॉर्ट आपण आन्सर रायटिंगची सिरीज सुरू करत आहोत. तुम्ही आणि महाराष्ट्रभरातील विद्यार्थ्यांसाठी आपण ऑनलाईन ऑफलाईन हे सुरू करणार आहोत. आन्सर रायटिंग म्हणजे प्रॉम्प्ट आन्सर रायटिंग झाली पाहिजे, कारण की आपल्याला दोन्ही ऑप्शन्स आहेत, दोन्ही ऑप्शनचा तेवढाच फायदा घ्यायचा आहे. राज्यसेवा पण द्यायची आणि सिव्हिल सेवा पण द्यायची. जर सिलेबस एक आहे, तुम्ही पण स्वतःला सिव्हिल सर्व्हिसेस ऍस्पायरंट म्हणायला सुरुवात करा. मी बऱ्याच वेळेस बघतो बरेचसे मुलं अजून पण घाबरतात, का मी राज्यसेवा करतोय, यूपीएससी म्हणायला घाबरतात. सिलेबस एकसारखा आहे. यूपीएससीला आयडल मांडलं एमपीएससीला, तर साहजिक क्वेश्चन्स पण कोणाला आदर्श मानून विचारणार, यूपीएससीला. हालाकी यूपीएससीचे गेल्या 2-3 वर्षातले क्वेश्चन जर तुम्ही बघितले तर ती भाषा जी आहे ना यूपीएससीची, ती खूप अलंकारिक झाली आहे. पहिल्या वाचनात पटकन क्वेश्चन ग्राफ्स होईल आणि आपण लिहायला लागू असं होत नाहीये. भाषा बदलली आहे. एमपीएससी लगेच त्या मोडमध्ये येणार नाहीये शक्यतो. तर जे मिड फेजमध्ये 16, 17, 18च्या टाइममध्ये जे यूपीएससीने क्वेश्चन्स विचारलेत ना, त्या डिफिकल्टी लेवलचे मे बी क्वेश्चन्स राज्यसेवेमध्ये येऊ शकतात. बट आपल्याला प्रिपेअर कोणत्या लेवलला व्हायचंय, मोस्ट ऍडव्हान्स लेवलला. आणि ते एका दिवसात शक्य आहे का, त्याच्यामुळे आपण पूर्ण वर्षभर ही आन्सर रायटिंगची सिरीज करणार आहोत. एवढं परफेक्ट बनणार आन्सर रायटिंग मध्ये, एवढं परफेक्ट. आज आपल्याला बेसिक्स ऑफ आन्सर रायटिंग बघायचे, त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की का आन्सर रायटिंग आणि कोणकोणत्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. त्यामुळे हे सेशन अत्यंत महत्वाचं असणार आहे टुवर्ड्स आन्सर रायटिंग. खूप महत्वाचं सेशन असणार आहे. व्यवस्थित लक्ष देऊन पहा, जिथे समजत नाही तिथे तुम्ही विचारा. ओके, एक एक अंग आपल्याला बघायचं आहे, बेसिक बघायचे. आज कोणता क्वेश्चन्स त्याचे आन्सर्स तुम्हाला सांगायचे किंवा लिहायचे, इंट्रोडक्शन द्यायचे किंवा डिटेल्स किंवा कन्क्लुजन नाही. समजून घ्यायचे की आन्सर रायटिंग का आहे आणि कोणकोणते मेजरमेंट्स आपल्याला घ्यायचे आहेत. त्याच्यामुळे व्यवस्थित बघून घ्या. बेसिक्स ऑफ आन्सर रायटिंग. आन्सर रायटिंग सगळ्यात आधी का महत्वाची आहे या परीक्षांमध्ये? द फर्स्ट रिझन इज वेटेज. एकूण 1750 मार्क तुमचे आन्सर रायटिंग साठी आहेत, मेन्स साठी आहेत. आपलं ग्रँड टोटल किती असतं? 2025. त्याच्यापैकी 1750 आन्सर रायटिंग साठी आहे. आता असं नाही की 1750 पैकी 1700 मार्क मिळवायचे मेन्स मध्ये. यूपीएससी इज ऑलवेज नियर अबाउट 50%. 50% आसपासच एमपीएससी यूपीएससी असते, एमपीएससी पण असते. 80%, 90% सारखं मेरिट लागत नाही यूपीएससीचं. तुम्ही दरवर्षी गेले 10 वर्षाचे तुम्ही हे बघितले, ग्रँड टोटल आणि मेरिट बघितलं तर तुम्हाला ते 50%च्या आसपासच मिळेल. कधी 40%, 45%, 50% असं तुम्हाला ते आढळेल. तर याचा अर्थ असा नाही की अरे खूप सोपी आन्सर रायटिंग आहे, 50% तर पाडायचे. 50% म्हणजे सुपिरियर मार्क. जर 12 मार्काचा क्वेश्चन आहे आणि यूपीएससीने जर तुम्हाला 6 मार्क दिलेत म्हणजे तुम्ही खूप छान आन्सर लिहिलं होतं. ओके, यूपीएससीचे पॅरामीटर्स हे बाकी परीक्षांपेक्षा वेगळे आहेत आणि तेच तर आपल्याला समजायचे आहेत ना. ही सिरीज त्यासाठीच आपण सुरू केली आहे. तर मेन रिझन काय आहे, तर वेटेज खूप आहे. आपल्या सिलेक्शन मध्ये काय आहे, आन्सर रायटिंग सगळ्यात महत्वाची भूमिका प्ले करणार आहे.
उद्या होऊ शकतं की इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला थोडेसे कमी मार्क आले, पण तुमचे मेन्स मध्ये खूप जास्त आहेत. बघा आता टॉपर्स असतात टॉप 10 मध्ये, त्यात एका दुसरा असतोच की मेन्स मधला स्कोर खूप जास्त असतो पण इंटरव्ह्यू मधला स्कोर त्याचा कमी असतो. पर्सनॅलिटी टेस्ट मधला त्याचा स्कोर कमी असतो. मेन्स तुम्हाला तुमची ड्रीम पोस्ट मिळवून देण्यामध्ये खूप जास्त मदत करणार आहे. ओके, सेम विथ यूपीएससी आणि एमपीएससी दोन्हीमध्ये पण. दुसरं रिझन कम्युनिकेशन स्किल. आता तुम्ही म्हणाल की अरे आन्सर रायटिंगचा आणि कम्युनिकेशन स्किलचा काय संबंध आहे? आला डोक्यामध्ये क्वेश्चन हा. कम्युनिकेशन स्किल मध्ये आपण काय करतो? बोलतो, संवाद साधतो, पण तो संवाद प्रॉपर होणं खूप आवश्यक आहे नाही. ज्या विषयावरती संवाद चालू आहे त्या विषयावरतीच बोलणं, नाहीतर आपली गाडी काय होते, इकडे फिरते, विषय सोडून आपण इकडे तिकडे फिरत राहतो. आन्सर रायटिंग मध्ये पण ते होतात. जेव्हा आपण आन्सर रायटिंग सुरू करू ना, बघा ना तुमचं पण हात विचार करता करता एक आन्सर लिहिताय, म्हणजे लिहिताय तुम्ही जपान आणि पोचताय जर्मनीला. हळूहळू आपलं माइंड निघून जात असतं. कम्युनिकेशन स्किल मध्ये पण बऱ्याच वेळेस आपण म्हणतो ना, मुद्द्यावर वापस येऊ, आपण भटकतोय होतं. तर इट्स नॉट जस्ट अबाउट व्हॉट यू नो बट हाऊ यू कम्युनिकेट इट. क्लिअर अँड इफेक्टिव्ह रायटिंग शोज युअर ॲबिलिटी टू एक्सप्रेस थॉट्स अँड एक्सप्रेस थॉट लॉजिकली. आपल्या आन्सर रायटिंग मध्ये मगाशीच म्हणलं तुम्हाला काय, तुम्ही काय आहेत हे यूपीसीला समजणार आहे. आणि यूपीसीचं आन्सर रायटिंग तुम्ही क्वेश्चन जर बघितले तर एका क्वेश्चन मध्ये कमीत कमी 2-2, 3-3 अँगल्स असतात. लाईक तुम्ही जीएसटी वरती मेन्स मध्ये आन्सर रायटिंग लिहिताय इकॉनॉमी मध्ये, पण त्याच्यामध्ये तुम्हाला एक अँगल पॉलिटिकल पूर्ण करायचा आहे, एक अँगल करंट अफेअर्सचा पूर्ण करायचा आहे आणि इकॉनॉमीचा पण पूर्ण करायचा आहे, आणि दिलेल्या शब्दाच्या लिमिटमध्येच करायचा आहे. म्हणजे किती प्रिसाइज आपल्याला आपल्या भावना, आपले थॉट्स व्यक्त करावे लागणार, किती प्रिसाइज करावे लागणार. आणि वर्ड लिमिट आहे 250 म्हणलं तर 250च्या आसपासच तो संपला पाहिजे. आसपास म्हणजे एकदम 200 नाही आणि एकदम 300 पण नाही, थोडंफार एकदम 250 प्रिसाइजली पाहिजे असं नाही. 2-4 शब्द इकडे तिकडे चालतात. आणि आपल्याला कळायचं की एका पेजमध्ये आपले वर्ड्स, प्रत्येकाचे वर्ड्स कमी जास्त बसत असतात. त्याच्यावरती पण आपण पुढे हळूहळू जसं ऍडव्हान्स लेवलला जाऊ तसं त्याच्यावरती पण डिस्कस करणार आहोत. बट आन्सर रायटिंग मधून काय समजतं, आपली पर्सनॅलिटी समजते, आपलं कम्युनिकेशन स्किल समजतं, आपण आपले थॉट कसे एक्सप्रेस करतो हे समजतं. एक अधिकारी तुम्ही असं इमॅजिन करता का की त्याला सांगितलं ए काम, तो ए तर करतोय पण ए काम करता करता बी पण करतो, सी पण करतो, डी पण करतो, म्हणजे हे करायला पूर्ण वेळ लागतो. त्याला आपण शार्प कम्युनिकेशन स्किल म्हणू का, किंवा शार्प एक्सप्रेशन ऑफ थॉट्स म्हणू का? नाही. जे सांगितलंय, जेवढ्या ह्याच्या सांगितलं तुम्हाला व्यवस्थितरित्या ते मांडायचं आहे आणि मेन्स मध्ये ते समजणार आहे. आणि याच्यामुळे तुमची काय होणार आहे, कम्युनिकेशन स्किल पण खूप चांगली होणार. आता 1-2 वर्ष तुम्ही आन्सर रायटिंग करा, त्याच्यानंतर तुमची पर्सनॅलिटी खूप बदललेली असते. तुम्ही खूप प्रिसाइज होता. तुम्ही शब्द सुद्धा काय करता, जसं काय शब्द तुम्ही खर्च करताय, कंट्रोल करता, त्याच्यावरती तुमच्या थॉट्सवरती कंट्रोल येतं. वायफळ गप्पा, फाफट पसारा या गोष्टी होत नाही. अधिकारी तुम्हाला जास्त बोलताना दिसतात का, मीडियावरती असू द्या किंवा तुम्ही भेटायला गेलाय, किती प्रिसाइजली आणि शार्प बोलतात, ते जेवढं पाहिजे तेवढंच. भावनामय भयते क्या हो, भय जाते क्या, नाही. आता आपण वाहत जाऊ ना इमोशन्स मध्ये, मग ते अधिकारी योग्य असतील का असे वाहत जाणारे? नाही. त्यासाठीच तर दिलं. यूपीसी ही एक ट्रेनिंग आहे, यूपीसीची एक्झाम एक ट्रेनिंग आहे आपल्याला बनवण्यासाठी. तिथं ट्रेनिंग तुमची लबासनाला होणार, सरदार वल्लभभाई पटेल अकॅडमीला होणार, आयपीएसची वेगवेगळ्या ठिकाणी बाकीच्या पोस्टची होणार, तिथं ट्रेनिंग होणार. त्याच्या आधीची ही ट्रेनिंग आहे सगळी, जी तुम्ही आता करताय. स्वतःला बनवताय. कशासाठी बनवताय? त्या पोस्टसाठी. आणि तुम्ही कसे बनताय हे कोण चेक करणार आहे? यूपीएससी. त्याच्यातून तुमची कम्युनिकेशन स्किल सुद्धा रिफ्लेक्ट होते. दॅट्स वाय आन्सर रायटिंग इज देअर. थर्ड, क्लॅरिटी ऑफ थॉट्स. Writing answers helps in organizing your thoughts. It shows the examiner your understanding and clarity on the subject. खूप वेगवेगळे क्वेश्चन्स आहेत तुम्हाला, एथिक्स पासून इंटरनल सिक्युरिटी, डिझास्टर मॅनेजमेंट आहे, इकॉनॉमिक्स आहे, पॉलिटी, IR, किती गच्च भरलेला आहे. कोल्ड वॉर पासून ते इंडस व्हॅली पर्यंत सगळं आहे. आणि तुम्हाला नॉलेजच नॉलेज तुमच्याकडे आहे, कारण की आता खजिना आहे ना तुमच्याकडे. 1.5-2 वर्ष तुम्ही अभ्यास करता, खूप साऱ्या गोष्टी कळालेल्या असतात. आणि कधी कधी काय होतं, मग इम्प्रेशनच्या नादामध्ये आपण खूप सारे लिहायचा प्रयत्न करतो. आपण ही पण फॅक्ट लिहू, आपण ती पण फॅक्ट लिहू, आपण असं पण करू. यूपीसीला ते चालत नाही. क्लॅरिटी, जे विचारलंय ना त्याच वेळेनं तुम्हाला जायचंय. आणि फोकस्ड राहून जे वर्ड लिमिट आहे ती तुम्हाला फॉलो करायची आहे तिथे. म्हणजे तुम्हाला लिमिटेशन कशाची आहे? वर्ड लिमिटची.
जर वर्ड लिमिट नसती तर तुम्ही किती पण फिरा ना, इकडे फिरा तिकडे फिरा या, काय प्रॉब्लेम नसते. मग ते कॉलेजचे आन्सर रायटिंग सारखंच झालं. पण युपीसी तशी आहे का? वर्ड लिमिट तुम्हाला फॉलो करायची, याचा अर्थ तुम्हाला फोकस राहून जे युपीसीला पाहिजे तेच द्यायचंय, तेवढंच द्यायचंय तुम्हाला. सो इथे काय होणार आहे की तुमचे थॉट्स तुम्हाला ऑर्गनाइज करायचे, कारण की आन्सर रायटिंग करताना वेळ पण आहे, वर्ड लिमिट पण आहे, वेळ पण आहे. जर आपण कॅल्क्युलेट केलं तर एका आन्सरला आपल्याला 9 मिनिट्स मिळतात, 9 मिनिट्सच्या अराउंड. हालाकी सगळे क्वेश्चन्स प्रॉपर पण सॉल्व्ह करू शकत नाही युपीसीचे टाइम मध्ये, होत नाही. तर त्याच्यामुळे थोडेफार जास्त टाइम मिळतो, पण टार्गेट काय ठेवायचंय? 10 मिनिट्स, 9 to 10 मिनिट्स. समजलं? सगळे क्वेश्चन सॉल्व्ह होत नाहीत, पण त्या 10 मिनिट्स मध्ये तुम्हाला 2-3 अँगल लिहायचे. लाईक तुम्ही इंडियन सोसायटीचा क्वेश्चन लिहिताय. आता इंडियन सोसायटीचे जर तुम्ही क्वेश्चन बघितले, त्याच्यामध्ये फिलॉसॉफिकल अँगल आहे, त्याच्यामध्ये पॉलिटिकल अँगल आहे, त्याच्यामध्ये मॉडर्न हिस्ट्रीचा अँगल आहे, त्याच्यामध्ये जॉग्राफिकल अँगल पण आहे. इंडियन सोसायटीचे क्वेश्चन तर बघा. यस, लहान मुलांना आधी पॅरेंट्स लोक मिठी मारायचे, जवळ घ्यायचे, प्रेम करायचे, आता मोबाईल देतात. या सवयीमुळे मुलांचा समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय का? क्वेश्चन आहे युपीसीचा, विचार करा. आता ह्याच्यावरती जर लिहायचं किंवा बोलायचं म्हणलं तर आपल्याला 4-4 घंटे पण कमी पडतील, कारण की त्याच्यावरतीच बोलतो आपण दिवस रात्र, आहे का नाही? पण आपल्याला 250 वर्ड्स मध्येच द्यायचं आहे आणि प्रिसाइज डेटा द्यायचा आहे. तर आपले थॉट्स किती ऑर्गनाइज असायला पाहिजेत? लाईक फाईल्स, फोल्डर सी, फोल्डर डी, ओपन, लगेच त्याच गोष्टी. म्हणजे आपले थॉट्स खूप शार्प आणि खूप प्रिसाइज असायला पाहिजे. जेवढं पाहिजे आतापासून ती सवय लावायची. मी बोलणार आहे कारण की माझं काम आहे, मी बोललं तरच तुम्हाला गोष्टी समजतील. बट तुम्ही डिस्कशन जीडी करताय, तुम्ही आन्सर रायटिंग करताय, जेवढं पाहिजे तेवढंच करा, जेवढं पाहिजे तेवढ्याच गोष्टी द्या, भटकू नका. सुरुवातीला होणार, नॅचरली आहे ते. तुम्ही सुरुवातीला आन्सर लिहिणार, तुम्हाला मोर दॅन 40 मिनिट्स पण लागतील, मोर दॅन 1 hour पण लागेल. यस, पहिला आन्सर लिहिताना लागतो, वेळ खूप जातो. ती भीती काढून टाकायलाच खूप टाइम जातो आपला सुरुवातीचा. हळूहळू ती भीती गेली ना, मग बघा तुम्ही वापस कव्हरेजमध्ये येता. प्रॉपर इंट्रो, प्रॉपर डिटेल्स, प्रॉपर कन्क्लुजन. आणि दिलेला जे अँगल आहे त्याच अँगलला क्रिटिकली अनालाइज करायचंय. थोड्याशा प्रोन्स, जास्त कॉन्स, रोज पण असतात त्याच्यामध्ये, डिटेल्समध्ये, बॉडीमध्ये. इंट्रो आणि कन्क्लुजन ऍज इट इज, ते कन्क्लुजन ऑप्टिमिस्टिकच असणार. इंट्रोडक्शन मध्ये पूर्ण क्वेश्चन रिफ्लेक्ट झाला पाहिजे, कसा काय मी सांगणारच आहे. आणि बॉडीमध्ये जेव्हा तुम्हाला क्रिटिकली अनालाइज करायचंय, सम पार्ट प्रोज आणि लार्जर पार्ट कॉन्स मध्ये असेल, ती बॉडी असते. अशी द्यावी. डायरेक्ट कॉन्स लिहायला सुरुवात करायची नसते. तुम्हाला दोन्ही बाजू माहित पाहिजे, नाण्याच्या 2 sides ऑफ कॉइन्स. तर हे तर एक प्रकार झाला, क्रिटिकली अनालाइज, डिस्कस इट, गिव्ह युअर ओपिनियन. अशा विविध प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. तर माइंडला किती आपल्याला डायव्हर्ट करायला लागेल पटकन. तुम्ही आता एक क्वेश्चन लिहिताय क्रिटिकल अनालाइजचा, पुढे डिस्कस करायचं असेल, पुढे आणखी थोडं काय केलं तर आपल्याला आपली ओपिनियन द्यायची असेल, माइंड किती बदलावं लागेल आपल्या तिथल्या तिथेच 10-10 मिनिटानंतर. आणि अँगल्स प्रत्येक क्वेश्चन मध्ये 1-1, 2-2, 3-3 अँगल आहेत जे लिहायचे. विचार करा, आपली आन्सर रायटिंग किती शार्प आणि किती प्रिसाइज असली पाहिजे. आणि शार्प आणि प्रिसाइज जर आन्सर रायटिंग पाहिजे तर आपले थॉट्स किती क्लिअर पाहिजेत. ते थॉट्स बनवायला आपल्याला सुरुवात करायची. लक्षात एवढंच घ्यायचंय, जेवढ्या गोष्टी आहेत सांगितलेल्या आहेत त्याच गोष्टी, महत्वाचे मुद्दे मांडणं सुरू करायचं. इन जीडी, इन आन्सर रायटिंग, हळूहळू एक स्टेप बाय स्टेप आपण तसं जाणार आहोत. तर क्लॅरिटी ऑफ थॉट्स आपल्याला मिळतं. देन टाइम मॅनेजमेंट आपल्याला समजून येतं. कारण की तुमच्याकडे किती आहेत? यू हॅव 3 hours. आणि ही क्वेश्चन्स खूप सारे लिहायचे, खूप साऱ्या अँगलनं लिहायचे, जास्तीत जास्त लिहायचे, कारण की तुम्हाला मेरिटमध्ये यायचं. मी म्हटलं ना, जर सगळे क्वेश्चन अटेम्प्ट करायचे म्हटलं तर आपल्याला 8 to 9 मिनिट्स मिळतील. हालाकी सगळे होत नाही, 10 मिनिट्सच्या आसपास आपण अवरेज टाइम पकडू. आता एवढे सगळे क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे. होऊ शकते की एखाद्या क्वेश्चनला जास्त वेळ लागला, डबलपेक्षा जास्त वेळ लागला. मग आपल्याला बाकीचे क्वेश्चन्स काय करावे लागतील? आणखी ऑर्गनाइजरित्या अटेम्प्ट करावे लागतील. कारण की ड्युरिंग द एक्झामिनेशन आपल्यावरती खूप प्रेशर असतं. आणि प्रेशरमध्ये मी तुम्हाला काय म्हटलंय, आपलं परफॉर्मन्स फ्लक्च्युएट होतं, खराब होतं. पण आपल्याला तिथे काय करायचंय? प्रेशरमध्ये स्वतःला वेल हँडल करायचंय, चांगल्या प्रकारे हँडल करायचंय. तर टाइम मॅनेजमेंट काय असतं हे स्किल तुम्हाला त्याच्यातून कळतं की 3 तासामध्ये आपल्याला कसं हँडल करायचं. मी म्हटलं सुरुवातीला तुम्हाला खूप जास्त वेळ लागणार, हळूहळू तो वेळ काय होणार? कमी कमी होत राहणार. आणि 3 घंट्यामध्ये आपल्याला ते अरेंज करायचं. एक
म्हणजे तुम्ही जर 12 तास काम करताय आफ्टर गेटिंग युअर पोस्ट, ड्रीम पोस्ट, त्या 12 तासाचं पण पूर्ण नियोजन असतं. मी तुम्हाला म्हटले ना की कोणताही अधिकारी तुम्हाला विदाऊट डायरी दिसणार नाही. कमीत कमी 1-1, 2-2, 3-3 डायऱ्या ते मेंटेन करत असतात. कुठे कधी काय पूर्ण हप्त्याचा शेड्यूल त्यांचा असतो की फ्रायडेला ते किती वाजता कुठे काय करणार आहे. कारण की पूर्ण तुमची लाईफ ऑर्गनाईज होण्यात आणि ती निभावण्यातच जाणार आहे. आणि त्याची सुरुवात, त्याच्यामुळे मी काय म्हटलं, ही ट्रेनिंग आहे. ही जी परीक्षा आहे ना, एक्झामिनेशन, ह्या एक्झामिनेशन म्हणजे काय, ह्या प्रोसिजर आहेत, ट्रेनिंग्स आहेत तुम्हाला तयार करण्यासाठी. कायसाठी? UPSC साठी, सिव्हिल सर्व्हिसेससाठी, तुमच्या पोस्टसाठी. कारण की तुमची अख्खी लाईफ स्वतःला आणि स्वतःच्या दिनचर्येला ऑर्गनाईज करण्यात जाणार आहे. टाइम मॅनेजमेंट ते आपल्याला याच्यामध्ये समजून येतं. देन डिस्टिंग्विशर. मला सांगा, UPSCचा अभ्यास करणारे भारतभर एकसारखेच पुस्तक वापरतात की नाही? एकसारखेच पुस्तक, बुक्स वापरतात की नाहीत? मटेरियल, पॉलिटीसाठी पर्टिक्युलर, जिओग्राफीसाठी पर्टिक्युलर, एथिक्ससाठी पर्टिक्युलर, सगळ्या विषयांसाठी सगळेजण एकसारखेच वापरतात की नाही? मग फरक कसा की कोण अधिकारी बनण्याच्या लायक आहे आणि कोण नाही? द आन्सर रायटिंग काय करते, तो डिस्टिंग्विशर पॉइंट आपल्याला देते की कोण वेगळं आहे, कोण वेगळं आहे. का? प्रत्येकाचे थॉट्स वेगळे असतात. कोणाची क्लॅरिटी किती आहे, कोणाचे थॉट किती शार्प आहेत, कुणी एकदम प्रिसाइजली आन्सर रायटिंग केली आहे, याच्यातून ते समजणार की नाही की कोण वेगळं आहे. त्याच्यामुळे कधी पण लक्षात ठेवा, कोणाचे पण आन्सर्स कॉपी नका करू. आपल्याला एक सवय असते, आपण टॉपर्सचे आन्सर्स बघतो, खूप भीड असते, इंटरनेटवरती पण खूप गर्दी होते मुलांची ते बघण्यासाठी. ते नका बघू, चुकूनही नका बघू. आणि टॉपर्स स्वतः पण तुम्हाला सांगते, कारण की प्रत्येकाची एक वेगळी पर्सनॅलिटी असते, प्रत्येकाची मांडणी वेगळी असते. आपण जसे म्हणजे घडलोय, स्वतःला बनवलेले, तशी प्रत्येकाची एक वेगळी कहाणी असते, त्याच्यानुसार ते बनलेले असतात आणि त्याच्यामध्ये त्यांचं ओन रिफ्लेक्शन असतं. तर प्रत्येक पर्सनॅलिटी एकमेकांपासून वेगळी की नाही? तुमची पण वेगवेगळी पर्सनॅलिटी आहे की नाही? समजा तुमच्यापैकी, आता तुमची सगळ्यांनी समजा तुम्ही सौरभचेच आन्सर कॉपी केले, तर सेम टू सेम होऊन पण जाईल, पण एक्झॅक्ट तुम्हाला त्यांच्यासारखे ओपिनियन मांडता येतील का? तुम्ही XYZ पर्सनॅलिटीचे, ते ABC पर्सनॅलिटीचे, तुमचा आन्सर काय होईल? MNO. ना धड XYZ पण नाही, धड ABC पण नाही, रिमिक्स होऊन जाईल सगळ्या गोष्टी. त्या गोष्टी मार्क देतील? ऑब्व्हियसली नाही. आयडल आन्सर रायटिंग काय असते हे शिकायचंय आपल्याला, आपल्याला कॉपी नाही करायचं. आणि दॅट इज द मेन पॉइंट. कॉपी नाही करायचे कधी, आन्सर्स बघायचे नाही कधी. आपल्याला उत्सुकता असते, तेवढे जर मॅच्युअर असाल तुम्ही, तुमच्यावरती इफेक्ट होणार नसेल तर पहा की आन्सर रायटिंग त्यांनी कशी केली होती टॉपर्स. तिथपर्यंतच ठेवा त्या गोष्टीला, त्याला स्वतःवरती हवी नका होऊ. ती हवी झाली तर काय होईल, तुमचे ट्रेड्स आणि ते ट्रेड्स वेगवेगळे आहेत, ते मिक्स होऊन जातील आणि त्यातून आयडल आन्सर रायटिंग निघणार नाही. त्यामुळे स्वतःला बनवायचंय आपल्याला. इच इयर UPSCचे क्वेश्चन्स भले खूप सारे रिपीट होतात, पण अर्थ पण बदलला जातात, क्वेश्चन पण वेगवेगळ्या अँगलने विचारले जातात, शब्द पण बदलता येते. रिसेंटली तुम्ही बघता UPSCची विचारण्याची पद्धत टोटल बदलली आहे. त्याच्यामुळे कुणाचेही आन्सर्स कॉपी करायचे नाहीये. ती ही एक्झाम नाहीये, ती काय पर्सनॅलिटीची एक्झाम आहे. इव्हन इंटरव्ह्यूला पण UPSC काय म्हणते, पर्सनॅलिटी टेस्ट. तर ही आपली एक्झाम आहे, आपण लायक आहोत की नाही हे बघण्याची एक्झाम आहे. तर ओरिजिनल बना, डिस्टिंग्विशर एक वेगळा, तो आपल्याला बनायचा आहे. ठीक आहे, चलो. आता सगळ्यात आधी आपल्याला करायचंय का, आन्सर रायटिंग मध्ये आता आपली ही जी सिरीज पुढे पुढे जाणार आहे ना, त्याच्यामध्ये आपण काय काय करणार आहोत. तर सगळ्यात आधी क्वेश्चनला अंडरस्टँड करणं आपण शिकणार आहोत. We will learn to break down questions and understand what is being asked. कारण की क्वालिटी सारखा UPSC मध्ये स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन येत नाही. व्हॉट इज द इम्पॅक्ट ऑफ 1857 रिव्होल्ट, डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड येणार नाही तुम्हाला. आफ्टर 1857 रिव्होल्ट भारतामध्ये राष्ट्रवाद, नॅशनलिझमची सुरुवात झाली का? गिव्ह युअर ओपिनियन, असा क्वेश्चन विचारतात UPSC. स्ट्रेट फॉरवर्ड नाही येणार तुम्हाला. तर आपल्याला काय करायचंय, क्वेश्चनला ब्रेक डाऊन करायचंय. दिस इन्क्लूड अंडरस्टँडिंग डायरेक्टिव्ह कीवर्ड्स लाईक डिस्कस करायचंय, अनालाइज करायचंय, इव्हॅल्युएट करायचंय, क्रिटिकली अनालाइज करायचंय, इल्युसिडेट करायचंय. जे UPSC ने सांगितलंय त्या पद्धतीने आपल्याला आन्सर क्वेश्चनला ब्रेक डाऊन करायचं की नेमकं आपला वे काय असला पाहिजे आन्सर्स देण्याचा. ओके, प्रत्येक ह्याच्यामध्ये आन्सर बदलतं. अनालाइज करताना
म्हणजे परीक्षण करताना आन्सर वेगळं असेल, डिस्कस करताना वेगळं असेल, क्रिटिकली अनालाइज करताना वेगळं असेल. तर सगळ्यात आधी आपल्याला काय बघून घ्यायचं आहे की युपीएससीनं कोणत्या अप्रोचनं क्वेश्चन विचारलेला आहे. देन बाकी क्वेश्चनला आपल्याला ब्रेक करायला लागतं. आता इथे क्वेश्चन घेतले बघा, 2021चा क्वेश्चन आहे इंटरनल सिक्युरिटीचा. अनालाइज द मल्टी डायमेन्शनल चॅलेंजेस पोस्ट by external state and non-state actors to the internal security of India. Also discuss measures required to be taken to combat these threats. हा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये त्यांनी काय विचारलेलं आहे की मल्टी डायमेन्शनल चॅलेंजेस आहेत आपले सिक्युरिटीसाठी. मल्टी डायमेन्शनल म्हणजे बहुआयामी, मल्टीफेस चॅलेंजेस आहेत. त्याच्यामध्ये स्टेट आणि नॉन स्टेट ऍक्टर्स आहेत. स्टेट ऍक्टर्स मीन्स डायरेक्ट ज्याच्यामध्ये स्टेट इन्व्हॉल्व असतो. आता आपल्या सिक्युरिटीसाठी चॅलेंजेस म्हणजे कोणते स्टेट आहेत? चायना, पाकिस्तान, बांगलादेश आहेत काही थोडे बहुत प्रमाणामध्ये. दॅट इज स्टेट ऍक्टर्स. नॉन स्टेट ऍक्टर्स जे राज्याशी संबंधित नाही आहेत, टेररिस्ट ऑर्गनायझेशन्स असतील, नक्षलिझम असेल, माओइझम असेल, दॅट इज नॉन स्टेट ऍक्टर्स. स्टेट ऍक्टर्स मीन्स विच इज डायरेक्टली रिलेटेड टू द स्टेट, आणि नॉन स्टेट ऍक्टर म्हणजे स्टेट पेक्षा वेगळे, नॉन स्टेट. समजलं? तर इथे तुम्हाला काय विचारलेलं आहे? अनालाइज म्हणजे आता आपल्याला काय करायचंय? तपासायचंय. कोणते आहेत मल्टी डायमेन्शनल फॅक्टर्स, कोणते आहेत स्टेट ऍक्टर्स, कोणते आहेत नॉन स्टेट ऍक्टर्स. स्टेट ऍक्टर्स मध्ये मी जर सांगितलं काही देश, पाकिस्तान झालं, चीन झालं. नॉन स्टेट मध्ये लष्कर ए तैयबा, इंडियन मुजाहिदीन, नक्षलाइट्स, माओवाइस्ट, नॉर्थ ईस्ट मधल्या ऑर्गनायझेशन असतील, दॅट आर नॉन स्टेट ऍक्टर्स. म्हणजे हे तर आपल्याला तिथे काय करायचंय? क्लिअरली मांडायचे की देर आर स्टेट अँड नॉन स्टेट ऍक्टर्स. आता डायरेक्ट आपण लिहायला सुरू करणार का स्टेट ऍक्टर्स डॅश डॅश, नॉन स्टेट ऍक्टर डॅश डॅश? नाही. तर सगळ्यात आधी आपल्याला लिहावं लागतं इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन म्हणजे पहिला, नाही का आपण म्हणतो फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. तर मी जी गोष्ट सांगतोय व्यवस्थित डोक्यात एकदम फिट करा. इंट्रोडक्शन म्हणजे तुम्ही काय आहेत आणि तुम्हाला क्वेश्चन किती समजलाय हे आन्सर चेक करण्यात त्याला समजतं. इंट्रोडक्शन मध्ये तो माइंड मेकअप बनवतो की पुढे आन्सर कसं चेक करायचं याचं. इंट्रोडक्शन मध्येच तो ठरवतोय की पुढे काय करायचं. इंट्रोडक्शन खूप महत्वाचं असतं आणि इंट्रोडक्शन मध्ये क्वेश्चन रिफ्लेक्ट झाला पाहिजे. इंट्रोडक्शन मध्ये क्वेश्चन रिफ्लेक्ट झाला पाहिजे. तो कसा? आता इथे काय सांगितलंय? मल्टी डायमेन्शनल अप्रोच आपल्याला दाखवायचा आहे. मग आपण इंट्रोडक्शन मध्ये काय लिहिणार की हा भारतासमोर सिक्युरिटी चॅलेंजेस आहेत आणि त्याचे काय आहेत? मल्टी डायमेन्शनल चॅलेंजेस आहेत, लाईक डॅश 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 डॅश. आणि पुढे काय सांगितलेलं आपल्याला? ऑल्सो आता इथे अनालाइज आणि इथे लगेच डिस्कस. आले का नाही दोन अँगल? इथं आपण अनालाइज केलं की ऍक्सेप्ट केलं की यस देर आर स्टेट अँड नॉन स्टेट ऍक्टर्स. ऑल्सो डिस्कस टू मेजर रिक्वायर्ड टू बी टेकन टू कॉम्बॅट दीज थ्रेट्स. यांना फाईट करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. मग इंट्रोडक्शन मध्ये आपल्याला पूर्ण क्वेश्चन रिफ्लेक्ट करायचा आहे म्हणजे जशाच तसं लिहायचं आहे का? नाही, पण पूर्ण क्वेश्चन रिफ्लेक्ट झाला पाहिजे की हा भारतासमोर सुरक्षेच्या मुद्द्यावरून खूप साऱ्या समस्या आहेत आणि त्याचे विविध बहुआयाम आहेत. जसं की राज्याशी रिलेटेड आणि बिगर राज्य. राज्याशी रिलेटेड आपल्या सराउंडिंग काय राज्य आहेत आणि नॉन राज्याचे आहेत. आणि जर आपण याला व्यवस्थितपणे प्रत्युत्तर दिलं तर आपण नक्कीच ह्या धोक्याला कमी करू शकतो. म्हणजे आपण ऍक्सेप्ट पण केलं आणि जे धोके ते पण दाखवले, म्हणजे पूर्ण क्वेश्चन रिफ्लेक्ट झाला इंट्रोडक्शन मध्ये. अर्धे मार्क तरी मिळतील. मग आपण डिस्कस कडे जाणार. डिस्कस मध्ये सगळ्यात आधी काय करायचंय? अनालाइज. मग भारताची पोझिशन, भारताचे बॉर्डर इश्यूज, पाकिस्तान, चायना, आणखी जे जे कंट्रीज तुम्हाला वाटतात थोडे बहुत प्रमाणात मायग्रेशन अँड ऑल इश्यू मध्ये बांगलादेश आहे, अफगाणिस्तान आहे, ते डायरेक्टली रिलेटेड नाही आहेत स्टेटमध्ये, पण त्यांचाही पण बरेचसे अँगल आहेत. तिथे नॉन स्टेट ऍक्टर्स बरेचसे कारणीभूत आहेत. मग तुम्हाला तिथं डिटेलमध्ये स्टेट ऍक्टर्स, नॉन स्टेट ऍक्टर्स कोणकोणते हे अनालाइज करायचे, म्हणजे परीक्षण करून सांगायचंय. तुम्ही ते क्लिअर केलं अर्ध्या बॉडीमध्ये. अर्ध्या बॉडीमध्ये काय लिहिणार? अर्धी बॉडी क्लिअर ना? काय लिहिलं त्याच्यामध्ये? तुम्ही अनालाइज केलं की भारतासमोर मल्टी डायमेन्शनल चॅलेंजेस आहेत ज्याच्यामध्ये स्टेट आणि नॉन स्टेट ऍक्टर्स आहेत. क्लिअर? सेकंड पार्ट मध्ये तुम्ही काय लिहिणार आता? डिस्कस, की आपण याला टॅकल कसं करायचं. मग त्याच्यामध्ये तुम्ही डिस्कस करणं म्हणजे स्वतःचे ओपिनियन मांडणं, पण त्या युटोपियन नसल्या पाहिजे, काल्पनिक नसल्या पाहिजे, प्रॅक्टिकल इम्प्लिमेंट होतील अशा गोष्टी तुम्हाला डिस्कस कराव्या लागणार आहे.
सो काय काय करू शकतो आपण यांना? ऍडव्हान्समेंट ऑफ फोर्सेस, त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट वगैरे आली, शेजारील देशांसोबत आणखी चांगले संबंध बनवणं, इंटरनॅशनली लाईक युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनची मदत घेऊन या देशांवरती कुठेतरी बंधन लादणं. ओके, आपल्या ज्या सिक्युरिटी फोर्सेस आहेत त्यांच्यामध्ये प्रॉपर कोऑर्डिनेशन होणं, पोलिसांचं, पॅरामिलिटरी फोर्सेसची, पॅरामिलिटरी फोर्सेसचं, आर्मी फोर्सेसची कोऑर्डिनेशन असणं खूप आवश्यक आहे. इंटेलिजंट कोऑर्डिनेशन, हे शब्द तुम्हाला तिथे यूज करावे लागते आणि तुम्हाला बुक्समध्ये पण सापडते. कारण की आपण त्यांना फाईट करताना सगळ्यात आधी काय करतोय माहिती आहे का? प्रॉपर कोऑर्डिनेशन करण्याचा प्रयत्न करतोय. कारण आतंकवादी संघटना पण खूप ऍडव्हान्स झाल्या. नक्षलवादी, दहशतवादी, लिट्टे यांची मीटिंग होते युरोपमध्ये. विचार करा, भयंकर पॉवर्स एकत्र येत आहेत आणि त्याच्यामध्ये कोण आहे? आणखी ड्रग माफिया. एकाकडे खतरनाक पैसे, एकाकडे खतरनाक वेपन, एकाचं ब्रेन वॉश झालेलं आहे आणि एक राज्याच्या विरोधी आहेत. हे चार लोक एकत्र येत आहेत म्हणलं आपल्यासमोर किती चॅलेंज असेल, जस्ट इमॅजिन. तर आपली कोऑर्डिनेशन किती पक्क पाहिजे, कोण कुठे काय करताय सगळं एजन्सी टू एजन्सी कळालं पाहिजे. एक आपल्याला अशी सिस्टम पाहिजे जी सगळ्यांमध्ये कोऑर्डिनेशन करेल आणि ती बनवली पण आपण. ओके, नॅशनल टेक्नॉलॉजिकल कोऑर्डिनेशन काहीतरी युनिट नाव आहे, ते पण आपण बनवलंय. तर डिटेल्समध्ये तुम्हाला पहिला पार्ट मी अनालाइज केलं की मल्टी डायमेन्शनल फेस. सेकंड पार्ट मध्ये काय अनालाइज केलं की आपण काय काय करू शकतो आणि कन्क्लुजन इज ऑलवेज ऑप्टिमिस्टिक. छान आपल्याला लिहायचंय, पॉझिटिव्ह एंड करायचा. तर वर सांगितल्याप्रमाणे जर आपण पावलं उचलले तर नक्कीच आपण ह्या संकटाला चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकू. आणि फक्त तोंड नाही तर आपण हळूहळू या समस्येला आपल्या भारताबाहेर काढून टाकू शकू, शक्य होऊ शकेल. पॉझिटिव्ह असेल असं कन्क्लुजन. म्हणजे 12 पैकी तुम्हाला कमीत कमी त्याच्यामध्ये 5-6 मार्क मिळतील, 6-7 मार्क म्हणजे बेस्ट मार्क. येस, 12 पैकी 11 होत नाही. तर आपल्याला काय करायचंय? अंडरस्टँड द क्वेश्चन. काय विचारलाय तर इथे कळाले 2 अँगल आहे, डिस्कस आणि अनालाइज एकाच क्वेश्चन मध्ये. एवढं अवघड पण नाही हा की आउट ऑफ आहे की आपण कधीच करू शकणार नाही, येणारच नाही, खूप अवघड आहे असं नाही. वी कॅन डू इट. आपण करू शकतो आणि खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. फक्त तो UPSC वाला अप्रोच आपल्यामध्ये येणं आवश्यक आहे. ठीक आहे, हे बघा सॉक्रेटिस, वन ऑफ द आपण ना प्रीमियर ऑफ फिलॉसॉफर्स आपण ज्याला म्हणू, प्लेटोचा पण गुरु, अरिस्टॉटलचा पण गुरु सॉक्रेटिस काय म्हटलं होता? अंडरस्टँडिंग अ क्वेश्चन इज हाफ अन आन्सर. अर्ध उत्तर तुम्हाला कुठे मिळतं? क्वेश्चन जर तुम्हाला व्यवस्थित समजलं. खूप आवश्यक आहे. ठीक आहे, चालायचं पुढे. देन स्ट्रक्चरिंग द आन्सर. आन्सरचं स्ट्रक्चर काय असतं? इंट्रोडक्शन, डिटेल्स अँड कन्क्लुजन. इंट्रोडक्शन, डिटेल्स ज्याला बॉडी पण म्हणतात, आणि कन्क्लुजन. IDC लक्षात ठेवा, याच्यावरतीच आपलं यश आहे. अख्खा प्रवास आपल्या तिथं जाणार आहे IDC मध्ये. आता हा एक क्वेश्चन आहे, मला वाटतं हा 2020 चा की 22 चा आहे. IS मधलाच आहे हा सुद्धा. व्हॉट आर द डिटर्मिनंट्स ऑफ लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम इन ईस्टर्न पार्ट ऑफ इंडिया? लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम, लेफ्टिस्ट राईटिस्ट तर माहित असेल ना तुम्हाला. जे परंपरेनं चालत आलेलं आहे ते पुढे चालवलं राहणारे म्हणजे राईटिस्ट. ज्यांना चेंजेस हवेत, ब्रेक करायच्यात गोष्टी, रूल्स ब्रेक करायचे, नवीन गोष्टी आणायच्यात, दॅट इज लेफ्टिस्ट. आणि जेव्हा ते त्यासाठी वेपन उचलतात, एकमेकांना मारतात, ते काय बनतात? एक्स्ट्रीमिस्ट. मग एक्स्ट्रीम लेफ्टिस्ट, एक्स्ट्रीमिस्ट आणि एक्स्ट्रीम राईटिस्ट. राईट मध्ये पण एक्स्ट्रीमिझम असतो, लेफ्ट मध्ये पण एक्स्ट्रीमिझम असतो. जेव्हा वेपन उचलतात ते एक्स्ट्रीमिझम मध्ये जातात. आता काँग्रेस ही पार्टी लेफ्टिस्ट आहे की राईट आहे? लेफ्ट विंग मध्ये की राईट विंग मध्ये? यस, सेक्युलरिझम. आम आदमी पार्टी सेम. शिवसेना राईटिझम. BJP राईट. सेंटर राईट. आता हे झाले पॉलिटिकल पार्टीज, हे तर ते आपापल्या मुद्द्यावर चालतात, त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये, कारण की हे शासन चालवण्याचं काम करताय ना, पार्टिसिपेट करण्याचं काम करताय. पण काय ऑर्गनायझेशन आहेत त्यासाठी काय करतात? वेपन घेतात. नक्षलाइट्स, माओवादी,
माओइस्ट. हे काय झाले? लेफ्टिस्ट एक्स्ट्रीमिस्ट. नक्षलवाद आणि माओवाद यांना काय? जे देश चाललाय, जी सिस्टम आहे, जी इस्टॅब्लिश्ड आहे ते नकोय, त्यांना त्यांचं राज्य पाहिजे. माओ जे म्हणला होता, रूल ऑफ द पीपल, स्टेट ऑफ द पीपल. आता ऑलरेडी लोकशाही आहे की नाही, पण यांचे ब्रेन वॉश झालेले आहेत पूर्णपणे त्या विचारसरणीनं. तर त्यांना जे आपलं करंट गव्हर्नमेंट, करंट सिस्टम आहे ना, ती पूर्णपणे डिस्ट्रॉय करायची आणि त्यांची सिस्टम आणायची. पॉसिबल आहे का इंडियामध्ये? तरी पण ते काय करतात, त्याचा थ्रेट म्हणून इंडियाला नेहमीच त्यांचे ऑपरेशन चालू आहेत खूप सारे, आणि आपल्याला त्यांना टॅकल करायचं. हे काय झाले? एक्स्ट्रीम लेफ्टिस्ट. आणि एक्स्ट्रीम राईटिस्ट पण असतात. जातीवाद टिकलाच पाहिजे, माझ्या जातीपेक्षा कोणीच श्रेष्ठ नाही, मारा सगळ्यांना. म्हणजे कोण झाले? एक्स्ट्रीम राईटिस्ट. समजलं? फ्रान्समध्ये एक क्रांती झाली होती 1700 आसपास, म्हणजे 18व्या शतकामध्ये. राजाला काढायचं होतं. राजेशाही चालू होती की नाही तिथे? राजेशाही बंद करायची होती. आता जे गोष्टी चालत आलेल्या आहेत त्यांना सपोर्ट करणारे म्हणजे कोण? राईट. आणि विरोध करणारे? तर राजाच्या जे राईट साईडला बसले होते त्यांना राईटिस्ट म्हटले, जे लेफ्टला बसले होते, ज्यांना राजा नको पाहिजे होता ते लेफ्टला बसले होते. तेव्हापासून हा शब्द आला, राईटिस्ट, राईट आणि लेफ्ट. आणि त्याच्यामध्ये एक्स्ट्रीमिझम म्हणजे काय? खलास करणारे, राईट एक्स्ट्रीमिस्ट आणि लेफ्ट एक्स्ट्रीमिस्ट असं असतं ते. राईटिस्ट आणि लेफ्टिस्ट, त्याच्यावरती सेपरेट लेक्चर्स होणार आहेत, कमीत कमी 2 ते 3 लेक्चर फक्त राईट आणि लेफ्ट वरती. म्हणून मी तुम्हाला आता जास्त काही सांगत नाही, तुकड्यांमध्ये फक्त सांगितलंय. ठीक आहे. सो इथे काय सांगितले? व्हॉट आर द डिटर्मिनंट्स ऑफ लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम इन ईस्टर्न पार्ट ऑफ इंडिया. नॉर्थ ईस्ट नाही म्हटलं, ईस्टर्न पार्ट, बेंगॉल पासून इकडे यायचं. तिथे आपल्याला लेफ्ट विंग मध्ये कोण दिसतात? माओइस्ट आणि नक्षलाइट्स. त्याचे डिटर्मिनंट्स, ते का बनले, त्याच्या मागचे कारण काय, कशामुळे ते इस्टॅब्लिश झालेत, ते विचारलेलं आहे. आता हा पार्ट जर तुम्ही बघितलं तर काय आहे? स्ट्रेट फॉरवर्ड आहे. व्हॉट आर द डिटर्मिनंट्स, का ते बनले, त्यांचे निश्चितीकरण करणारे घटक कोणते, आणि व्हॉट स्ट्रॅटेजी शुड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, ओके, GOI, सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेशन अँड सिक्युरिटी फोर्सेस अडॉप्ट टू काउंटर द थ्रेट इन द अफेक्टेड एरियाज. 2 क्वेश्चन आहेत की नाही का क्वेश्चन मध्ये? कशामुळे ह्या गोष्टी बनल्यात ईस्टर्न इंडियामध्ये, आणि गव्हर्नमेंटनं, तुम्ही ज्याच्यामध्ये आता सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेशननं आणि डिफेन्स फोर्सेसनं काय करायला पाहिजे, म्हणजे तुमच्या याच्यामध्ये काय आली? ओपिनियन पण आली. मग आता ह्याच्या इंट्रोडक्शन मध्ये काय लिहिणार की यस, ईस्टर्न पार्ट ऑफ इंडिया समटाइम्स लार्जली अफेक्टेड बाय लेफ्टिस्ट एक्स्ट्रीमिस्ट and these group are that तुम्ही ते लिहू शकता. And coordination between government and security agencies is very important to tackle this threat. इंट्रोडक्शन मध्ये झालं की नाही पूर्ण क्वेश्चन कव्हर? रिफ्लेक्ट झालं की नाही? म्हणजे उमेदवाराला क्वेश्चन कळाला. परत सांगू, कळालं ना? मग डिटेल मध्ये काय लिहायचंय? सगळ्यात आधी तुम्हाला डिटर्मिनंट्स. आता हे नक्षलवादी माओवादी बनतात का? सगळ्यात आधी त्यांची ब्रेन वॉश झालेला आहे. भारतामध्ये इनइक्वालिटी कशी आहे, कसे त्यांच्यावरतीच अत्याचार होत आहेत, त्यांच्यापर्यंत विकास कसा पोहोचतच नाही, ह्युमन राईट्स व्हायोलेशन कसं होतं तुमचं, या सगळ्या गोष्टींनी त्यांना काय केलं? तर भडकवलं जातं. बघा रे, आपल्या भावांना मारलं, आपण गरीबतच मरणार, आपलं काहीच होणार नाही, हे राज्य तर दुश्मनाचंच आहे. म्हणजे काय होणार? ब्रेन वॉशिंग. दुश्मन कोण बनणार? स्टेट. मग ते काय होणार? शस्त्र उचलणार. दोज आर द डिटर्मिनंट्स ऑफ लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम इन ईस्टर्न इंडिया. हे फॅक्टर्स आहेत. आता तुम्हाला नक्षलवाद माओवाद बघू ना तेव्हा कळणार. बिफोर इंडिपेंडन्स पासून आपण येणार आहे त्याच्यामध्ये कसं भारतामध्ये याचे मूळ सुरू झाले. तर सगळ्यात मेन रिझन म्हणजे डेव्हलपमेंटला घेऊनच आहे. आपल्याकडे पर्यंत रस्ते नाही पोहोचले, आपल्याकडे शिक्षण नाही पोहोचलं, आपल्याकडे हे पोहोचलं नाही, आणि यांचे लीडर्स ते पोहोचू देत नाहीत. तुम्ही ब्रिज बांधले ना, ब्रिज उडवतात ते बॉम्बनं, शाळा बॉम्बनं उडवतात. यस, खूप वेळेस झाले भारतामध्ये, खूप वेळेस. म्हणजे विकास हे पोहोचू देणार नाही, म्हणजे जो पोहोचतोय, आणि नंतर भडकवणार कोणत्या गोष्टीनं की आपल्यापर्यंत काहीच पोहोचत नाही, आणि त्यांना ते शस्त्र घ्यायला लावणार. मग डिटर्मिनंट्स मध्ये तुम्हाला हे फॅक्टर्स तिथे बुलेट पॉईंट मध्ये टाकायचे, काय काय आहे. डेव्हलपमेंट सांगा, व्हायोलेशन ऑफ ह्युमन राईट्स सांगा, इनइक्वालिटी सांगा, इकॉनॉमिक रिसोर्सेस सांगा, एम्प्लॉयमेंट सांगा. हे सगळे डिटर्मिनंट्स तुम्हाला त्याच्यामध्ये सांगायचे. बुलेट पॉईंट एकदम सुटसुटीत आणि व्यवस्थित आन्सर रायटिंग करायची आपल्याला, गजबज नाही. किमान अशा वेळेस जर तुम्ही एक गोल काढला डिटर्मिनंट्स ऑफ
लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम इन ईस्टर्न इंडिया, आणि मग इथे असं करून तुम्ही फॅक्टर दाखवले, लिहायचं नाही तुम्हाला, असं असं करायचं. किती छान वाटेल चेक करणार याला. याला सगळं माहित आहे. माइंड मॅप्स, डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही जेवढं क्रिएटिव्ह आन्सर लिहिणार ना तेवढे तुमचे मार्क फिक्स, ते 6-7 पर्यंतच्या. ठीक आहे. मग आता डिटेलमध्ये दुसऱ्या पार्टमध्ये तुम्हाला काय लिहायचंय? दुसऱ्या पार्टमध्ये तुम्हाला पूर्ण ग्राउंड आहे खेळायला, की आपण काय काय करू शकतो. बट युटोपियन नाही, काल्पनिक गोष्टी नाही सांगायच्या. आर्मीला सोडा, आर्मी 15 मिनिटात असं करेल, 20 मिनिटात नाही. अधिकाऱ्यासारखं तुम्हाला तिथे थिंकिंग करायची आहे, क्रिस्प आणि फोकस्ड. अगेन तिथे काय सांगणार? गव्हर्नमेंट, सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेशन आणि सिक्युरिटी एजन्सीज, ह्या तिघांमध्ये सगळ्यात पहिले समन्वय, कोऑर्डिनेशन येणं खूप महत्वाचं आहे. ते कोऑर्डिनेशन आजच्या मॉडर्न टेक्नॉलॉजीमुळे इस्टॅब्लिश होऊ शकतं. जर आपण ते अचीव्ह केलं तर आपलं पहिलं अर्धयुद्ध आपण तिथे जिंकू जाऊ ह्यांच्या अगेन्स्टसाठी. त्याच्यानंतर सिक्युरिटी फोर्सेस, पोलीस फोर्सेस यांचं मॉडर्नायझेशन करा. मॉडर्नायझेशन म्हणजे पूर्ण डिटेल्स नाही लिहायच्या की काय काय द्यायचंय ते, कारण की तो क्वेश्चन नाहीये, फक्त पॉईंट्स मांडायचे. मॉडर्नायझेशन म्हणजे काय येणार? बुलेट प्रूफ वेस्ट, मॉडर्न इक्विपमेंट्स, गन्स अँड ऑल, ते लिहायचं नाही, पण त्याच्यामध्ये आलं मॉडर्न गोष्टी त्या पोलिसांपर्यंत पोहोचवणं, आर्मीपर्यंत पोहोचवणं. कोऑर्डिनेशन झालं, हे झालं. पार्टिसिपेशन ऑफ लोकल पीपल्स, हेल्प ऑफ लोकल पीपल, हे खूप महत्वाचं आहे. ट्रस्ट ऑफ लोकल पीपल, तिन्हीपैकी कोणतं पण एक वाक्य लिहा, एक पॉईंट लिहा. कारण की तिथल्या लोकल सिच्युएशन बद्दल तिथल्या लोकल लोकांना जास्त माहित असतं की नाही. तर जेवढे पॉझिटिव्ह आहेत, जेवढे प्रो गव्हर्नमेंट आहेत, तर त्यांना व्यवस्थित कोऑर्डिनेट करणं, त्यांच्यापर्यंत प्रॉपर विकास पोहोचवणं, त्यांची डेव्हलपमेंट बघतील लोक, बाकीचे पण हळूहळू जॉईन होतील, मेन स्ट्रीम मध्ये येतील. कारण की ते लोक दूर का गेलेत आपल्यापासून? कारण की ते मेन स्ट्रीम मध्ये नाही आहेत, त्यांना येऊ दिलं नाही मेन स्ट्रीम मध्ये. आपण आहोत की नाही मेन स्ट्रीम मध्ये, त्यांना पण आणायचंय की नाही. तर त्यासाठी प्रॉपर डेव्हलपमेंट त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. फक्त हत्यार आणि अवजारांचंच आन्सर लिहायचंय ह्याच्यामध्ये नाही, विकास, कारण की तो महत्वाचा मुद्दा आहे. डेव्हलपमेंट झालं ते शस्त्र घेतील का? शिकल्यानंतर बंदुकी घेतील का? एक अधिकारी, एक लीडर म्हणून आन्सर लिहायचंय तुम्हाला, ऍक्शन हिरो म्हणून नाही लिहायचं, कधी पण लक्षात ठेवा. तितकंच जेवढं कोऑर्डिनेशन गरजेचं आहे, मॉडर्न इक्विपमेंट्स त्यांच्याकडे पाहिजेत, लोकल कोऑर्डिनेशन पाहिजे, डेव्हलपमेंट पाहिजे. आणि मग कन्क्लुजन मध्ये जर आपण वरील गोष्टी त्यांना प्रोव्हाइड केल्या तर ही समस्या भारतातून हळूहळू कमी होईल, नष्ट होईल, निघूनच जाईल. ऍब्सोल्यूट बोलणं टाळायचं आन्सर रायटिंग मध्ये. मार्क माय वर्ड्स, ऍब्सोल्यूट बोलणं टाळायचं. ते इमॅच्युरिटीचे लक्षण असतात. आपण हे केलं तर नक्षलवाद संपूनच जाईल. लगेच संपणार आहे का? आहे का तशी गोष्ट लगेच करणारी क्विक मध्ये? जादू आहे का? प्रॅक्टिकल, बी प्रॅक्टिकल. कमी होत राहील, हळूहळू नष्ट होईल, असे शब्द वापरायचे. ग्रॅज्युअली. ऍब्सोल्यूट बोलायचं नाही आन्सर रायटिंग मध्ये, काल्पनिक बोलायचं नाही. ह्या गोष्टी पाळा, आन्सर तुमचे वाढतील खूप सारे. क्लिअर? ठीक आहे. कन्क्लूड कळालं ना? इंट्रोडक्शन डिटेल कसं मांडायचं? इंट्रोडक्शन मध्ये काय झालं पाहिजे? क्वेश्चन रिफ्लेक्ट झाला पाहिजे. डिटेलमध्ये पूर्ण अँगल त्याच्यामध्ये दिसले पाहिजे, प्रिसाइजली एकदम. त्याच्यामध्ये तुम्ही डायग्राम्स, चार्ट्स, पाय चार्ट्स वगैरे यूज करू शकता. आणि कन्क्लुजन ऑलवेज ऑप्टिमिस्टिक, छान असलं पाहिजे. ऑप्टिमिस्टिक म्हणजे दहशतवाद खूप चांगला आहे, टिकला पाहिजे असं नाही प्रत्येक वेळेस. तो काही गोष्टी अशा असतात तिथं वेगळं लिहायला लागतं आपल्याला. नाहीतर प्रत्येक वेळ ठिकाणी सुवर्ण मध्ये साधायला निघाल. हळूहळू जसे तुम्ही आता आन्सर रायटिंग करणार ना, तुम्हाला त्या गोष्टी लक्षात येतील. मी सांगेल तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने. देन कॉन्टेंट इनरिचमेंट, जसं मी आताशी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला वेगवेगळे डाटा द्यायचा आहे, त्याच्यामध्ये टेबल बनवा, चार्ट्स बनवा, डायग्राम काढा, माइंड मॅप्स काढा. आन्सरला खूप जास्त क्युरेटेड करा, छान करा. एकदम गजबज पण नाही की पान काढले तुम्ही, चित्र काढलंय की आन्सर लिहिलं कळालंच नाहीये, इकडे काहीतरी इकडे काहीतरी. थोडंसं लिहिणं, थोडंसं डायग्राम, एकदम सुटसुटीत छान. इंट्रोडक्शन तर ऑलवेज लिहिलेलंच असणार, तिथेच डायग्राम नाही काढायची इंट्रोडक्शन मध्ये. इंट्रोडक्शन ऑलवेज आपली रिफ्लेक्शन असतं क्वेश्चनचं. डिटेल्स मध्ये तुम्ही खेळू शकता. आणि अगेन क्वेश्चन पण तुम्हाला, कन्क्लुजन पण तुम्हाला व्यवस्थित लिहायला राईट डाऊन करायचं आहे. तर खेळता कुठे येतं आपल्याला? डिटेल्स मध्ये, आन्सरच्या बॉडीमध्ये. तर व्यवस्थित तुम्हाला तिथे काय करायचे? छान छान गोष्टी टाकायच्यात. म्हणजे आपला आन्सर, म्हणजे असं समजा की तुम्हाला खुश करायचे पेपर चेक करणाऱ्याला, आणि पेपर चेक करणारा स्वतः युपीएससी असं समजा. आता युपीएससीला सगळ्यात हटके गोष्टी पाहिजे की नाही? हटके म्हणजे सिंपल आणि प्रिसाइज पाहिजे. त्याला सोंग नकोय, युपीएससीला सोंग नकोय, एक्स्ट्रा गोष्टी नकोय.
तुम्ही किती भारी आहेत हे नकोय, सांगितलंय तेवढं तुम्ही व्यवस्थित करताय की नाही हेच युपीसीला पाहिजे, आणि ते तुम्हाला तिथं द्यायचं आहे. क्लिअर? नाहीतर आपण काय होतं माहिती का, इम्पल्स वाढतात आपल्या, अरे बापरे लेफ्ट विंग वरती क्वेश्चन आलाय, मला तर सगळंच माहित आहे, आपण खुश होतो, धाड 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 काय काय तो क्वेश्चन विचारलेला असतो एक अँगलला, आपण जातो दुसऱ्या अँगलला. याला काय म्हणतात आपण, याला काय म्हणतात आपण, एक्साइटमेंट, एक्साइटेड होणं. सो डोंट गेट एक्साइटेड. अधिकारी एक्साइटेड होतात का? ऐकले का कधी तुम्ही मंत्र्यांसारखं वगैरे चांगलं उड्या मारून हे करून भाषण करताना हे करताना? ते खूप कंट्रोल असतात, त्यांच्या विचारांवर त्यांचं कंट्रोल असतं. आणि बी दॅट वन पर्सन, त्यांचं खूप कंट्रोल असतं. एक्साइट व्हायचं नाही, इम्पल्स कंट्रोलमध्ये ठेवायचं, जेवढे विचारले तेवढंच. तुम्ही किती पण पेटवायचा प्रयत्न करा अधिकाऱ्यांना, पर्सनली चिडतील हे करतील, पण ऑफिसमध्ये किंवा मीडिया समोर असू द्या खूप शांततेने बोलतात. एखादा असतो त्याच्यावरून पूर्ण सिस्टमला जज करू नका. सिस्टम सांभाळणारे पण ब्युरोक्रॅट्स आहेत पूर्ण एंटायर भारताचे, त्यांचा विचार करा, त्यांच्याबद्दल सांगतोय मी. सो डोंट गेट एक्साइटेड, कारण की प्रत्येक क्वेश्चन येणार आहे, तुम्ही काही ना काहीतरी वाचलंच असणार आहे, आपल्याला वाटतं की आपली तर लॉटरी लागली, आपण झालो आहेस, आणि त्याच्यामध्ये आपण फटफट 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 लिहायला लागतो. सो कंट्रोल करायचे स्वतःच्या इमोशन्सवर, बोटांवरती कंट्रोल तिथून इथून येईल. हे जर बेट तुफान असेल तर याला काही टेन्शनच नाही, किती पण चालणार आहे, कारण की आपल्याकडे इथे काय नॉलेजच नॉलेज आहे, रोज काही ना काहीतरी कळते आपल्याला, बरोबर की नाही? आज हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड कळालं, उद्या डायरेक्ट इव्होल्युशन ऑफ युनिव्हर्स है ना, किती किती गोष्टी कळत राहतात वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या. इथे खूप मोठा साठा आहे, पण कुठे कोणता साठा यूज करायचा आहे हे आपल्यावर डिपेंड आहे. एक्साइट व्हायचं नाही, छान व्यवस्थित आन्सरला क्युरेटेड आन्सर बघायचं, कारण की सगळ्यात आधी क्वेश्चन वाचल्यानंतर आपल्याला थोडासा ब्रेक घ्यावा लागतो. ब्रेक म्हणजे काही सेकंडचा, की आपण स्ट्रक्चर कसं करणार आहोत, इंट्रोमध्ये काय लिहिणार आहोत, डिटेल्समध्ये काय लिहायच्यासाठी रफ पेज पण असतो, फटाफट फटाफट बॉडी तिथे आपल्या माइंड सारखी लिहून घ्यायची काय काय करणार आहोत, आणि कन्क्लुजन ऑटोमॅटिकली शेवटी येतं. तर डिटेल्सलाच खूप जास्त क्युरेटेड तुम्हाला बनवायचं, कारण की आता एवढे तुम्ही आन्सर रायटिंग करणार आहेत ना, तर तुम्हाला इंट्रोडक्शनची सवय होऊन जाते, चांगले इंट्रोडक्शन देण्याची. पण मेन गेम कुठे आहे, बॉडी. देन आहे प्रेझेंटेशन स्किल, आपल्याला शिकायची आहे, कशा प्रकारे आपण आपला आन्सर मोर प्रिसाइज, ॲक्युरेट आणि दिसायला सुंदर करू शकतो. आता युपीसी मध्ये प्रेझेंटेशन म्हटलं तर तुम्हाला वाटेल की आपली हँड रायटिंग खूप चांगली पाहिजे का, तर एकदम सुंदर अक्षर पाहिजे असं नाही. सुंदर असेल तर खूप छान, पण तुम्हाला स्पीड पण मेंटेन करायची, स्पीड विथ ॲक्युरसी, दोन्ही गोष्टी तुम्हाला आहेत, दोन्ही पण तुम्हाला मेंटेन करायच्या आहेत. तर असा आन्सर पण नको की ते तुम्हालाच वापस वाचता येत नाही. हा होतं ना असं, आपण लिहिलेलं आपल्याला पण वाचता येत नाही कधी कधी, किंवा एवढं सुवाच्य नको की 10 मिनिटांमध्ये फक्त 10च लाईन होऊ लागल्यात, नाही का, वळणदार हे. मी तुम्हाला काय म्हटलं, आपल्याला खुश कोणाला करायचंय, जो चेक करणार आहे त्याच्यावरती इम्प्रेशन टाकायचं, आणि आपल्याला इम्प्रेशन टाकायचं म्हटलं तर आपण ताकद लावतो पूर्ण, है ना. पण इम्प्रेशन इथं कोणतं फुगीरवालं इम्प्रेशन नाहीये, इथे मोस्ट ब्रिलियंट पर्सनॅलिटी जी खूप शार्प आहे, पेशन्सफुल आहे, संयमी आहे, ही पर्सनॅलिटी आपल्याला त्यांना दाखवायची एका अधिकाऱ्याची. तर तुमचं आन्सर रायटिंग पहिल्या वाचनात पुढच्याला समजलं पाहिजे, एवढं अक्षर तुमचं चांगलं पाहिजे. मराठी, हिंदी, तामिळ, तेलुगू कोणती भाषा असू द्या, पहिल्या वाचनात पुढच्याला समजली पाहिजे. नाहीतर त्याला जर टेन्शन आलं की अरे काय हे, काय नेमकं काय हे शब्द, मग ते झालं खाली डिटेल्समध्ये पण हे काय ते काय, नॅचरल ह्युमन टेंडन्सी काय होईल, 3 मार्क देऊ चला, भले तो 6 मार्काचा आन्सर असेल, पण कुणी पण हेच करणार ना, किती चेक करणार. तुमच्या एका पॅराग्राफमध्ये जर 4-4, 5-5 वर्ड्स कळत नाहीत काय लिहिलेत, तो कसा चेक करेल, तो काय करेल, अक्युमुलेट करून पुढे जाऊन निघून जाईल. त्याच्यामुळे आपलं आन्सर रायटिंग करताना अक्षर असं असलं पाहिजे पुढच्याला पहिल्या वाचनात समजेल. तेच तर आता आपल्याला शिकायचे सगळ्या गोष्टी. आणि सगळ्यांना परत एकदा सांगतो, नोट्स काढताना ब्लँक पेजवरती काढा. मी तुम्हाला सांगितलं पण होतं की ते स्पायरल बाइंडिंग करतात ना, ते 300-300 पेजेसचे घ्या गठ्ठे, 5-7 गठ्ठे असू द्या विषयांचे वेगवेगळ्या, कारण की एक्झामिनेशन मध्ये आपल्याला ब्लँक पेज दिले जातात, लाईनवाले देत नाहीत. त्याच्यातही बराचसा लेआउट मध्ये निघून जातं, छोटासा भागच उरतो आपल्याला. काही काही लोकांचे 100 वर्ड्स पण बसत नाहीत त्याच्यामध्ये, काही लोक बारीक बारीक लिहिणार ते ऍडजस्ट एकाच पेजमध्ये करून टाकतात. तर आपण आन्सर लिहिताना जसं माझं होतं, एक तर वरती वरती जायचं, एवढं पण नाही पण असं वरती वरती जायचं की खाली खाली यायचं.
एक समान आपलं असं लिहिणं असलं पाहिजे. यस, हे खूप मॅटर करतं. प्रेझेंटेशन स्किल आहे त्या. मग कशामुळे होतं? कारण की आपल्याला लाईनवरती लिहायची सवय असते आणि अचानक ब्लँक पेज आपण यूज करतो. आन्सर रायटिंग करताना आपल्याला ब्लँक पेज यूज करायचे आणि नोट्स काढताना पण ब्लँक पेज यूज करा. सवय राहू द्या ब्लँक पेजेस. आन्सर, कारण की मेन म्हणजे आपल्याला पोस्ट मेन्स देणार आहे आणि आपण आज कंटाळा करतो की नाही ना द्यायचे ना, अजून वर्षभर बाकी आहे ना. ती आतापासून प्रॅक्टिस करणार तर तुम्ही त्यासाठी तयार होणार. सो यूज ब्लँक पेजेस आणि व्यवस्थित प्रेझेंटेशन स्किल ठेवायची. लेक्चर झालं, तुम्हाला पूर्ण लेक्चर कन्क्लूड करायचं, तुम्ही इथे 5 मिनिटं बसा आणि माइंड मॅप काढा पूर्ण लेक्चरचा. आणि 1 वर्षानंतर बघा तुमची काय स्किल असेल डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशनची. प्रत्येक लेक्चर झालं ना, घरी गेलेत आठवा आज काय काय झालं होतं आणि त्याच्यावरती एक माइंड मॅप बनवा. सुरुवातीला कंटाळा येईल कारण की घरी गेल्यानंतर टीव्ही बघू का, माइंड मॅप बनवू. तर इथे थोडीशी प्रायोरिटी द्या 5-10 मिनिटात. आणि एकदा ती सवय लागली ना, बघा तुम्हाला इतक्या मोठ्या साऱ्या गोष्टी एवढ्या डायग्राम मध्ये फिट करता येईल. वर्ड लिमिट फॉलो करायची की नाही आपल्याला, आणि तेवढ्या वर्ड मध्ये आपल्याला जास्तीत जास्त गोष्टी द्यायच्यात की नाही युपीसीला, आपल्याला इम्प्रेस करायची की नाही आन्सर चेक करणाऱ्याला, मग ती सवय लावून घ्या. अशा छोट्या छोट्या गोष्टी तुमचे मार्क्स वाढवणार, तुमची पर्सनॅलिटी बनवणार. मग आपल्याला घ्यायचा आहे फीडबॅक अँड इम्प्रुव्हमेंट. मी फीडबॅक देणार आहे, मॅम देतील, पीअर रिव्ह्यूज घ्यायचे एकमेकांचे, तुम्हाला पण मी विचारणार आहे काय असायला पाहिजे काय नसायला पाहिजे, कारण की तुम्हाला पण ते इव्हॅल्युएशन स्वतःचं व्यवस्थित करता आलं पाहिजे. कसं आपण प्रत्येक आन्सरमध्ये बेटर होऊ पहिल्यापेक्षा, कसं आपण येणाऱ्या आन्सरमध्ये आणखी बेटर होत जाऊ, हे आपल्याला त्याच्यामध्ये करायचं आहे. तर तुमचं प्रॉपर इव्हॅल्युएशन होणार आहे. इंट्रोडक्शन काय, डिटेल्स काय, कन्क्लुजन काय, कुठे चुका केल्यात तुम्ही, या सगळ्या आपल्याला तिथे काउंट होणार आहे. आणि तुमचे पण एकमेकांचे रिव्ह्यूज घ्यायचे, त्याच्यामध्ये फीडबॅक घ्यायचे आहे. तुम्हाला पण समजेल ना की आपण एक एक पाऊल आणखी कसं पुढे टाकायचं आहे. तुमचे ओपिनियन्स पण मॅटर करणार. देन सगळ्यात लास्ट येणार मग आपलं क्वेश्चन आन्सर सेशन. मग तुमचे काय क्वेरीज असतील की हे कसं ते कसं, मी इथेच कसं काय चुकलो, किंवा याच्याऐवजी अंक चांगलं काय असू शकतं, कुठे आपण इम्प्रुव्हमेंट करायला पाहिजे, याच्यावरती आपलं डिस्कशन होणार. Q&A सेशन. आपली ही आन्सर रायटिंग ची सिरीज अशी चालणार आहे, एकदम बेसिक पासून एकदम ऍडव्हान्स लेवल पर्यंत. फायनली टार्गेट आपल्याला ठेवायचे की 10 to 12 मिनिट मध्ये आपलं एक आन्सर प्रॉपर वेनं झालं पाहिजे, प्रॉपर वेनं. आता आपल्याला हळूहळू तसं आता जे आन्सर रायटिंग सुरू होईल त्याच्यामध्ये आपल्याला सुरुवात करायची, काय असतं इंट्रोडक्शन, काय असतं डिटेल्स, काय असतं कन्क्लुजन. हळूहळू मी व्हिडिओच्या स्वरूपामध्ये तुम्हाला एक 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 युपीसी झालेले क्वेश्चन्स पण सांगणार, कसे द्यायचे, कसं डिस्कस करायचे, काय तिथं असायला पाहिजे आयडियल आन्सर, ते आपण डिस्कशनला घेऊ. आणि मग थोडे काही सेशन झाले मग मी तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन्स देणार, तुम्हाला स्वतः मग त्याच्यावरती आन्सर रायटिंग करायची. एकदा बेसिक समजलं व्यवस्थित तर हळूहळू मग त्याच्यावरती आन्सर रायटिंग करायला लावू आपण. युपीसीचे PYQ काय मॉडेल आता जे करंटचे चालू आहेत ते पण मी तुम्हाला त्याच्यामध्ये, पण ते हळूहळू म्हणलं ना, बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत आपल्याला जायचं. ठीक आहे, काय डाऊट, काय विचारायचंय? पूर्ण ऍक्च्युली ही खूप क्लासिफाईड इन्फॉर्मेशन आहे, तिथं ओपन केलेली नाहीच आहे. आणि युपीसी कधीच म्हणणार नाही की आम्ही चेक करत नाही. सो मोस्ट प्रोबेबली तुम्ही किती चांगलं लिहिलेलं आहे, तुम्ही किती एंगेजिंग लिहिलेलं आहे, तुम्ही जर एवढं चांगलं लिहिलेलं की तो त्याला बाहेर मान सुद्धा काढू वाटत नाही, किंवा त्याला त्याची भूक पण पळाली चेक करणार याची तुमचा आन्सर बघून, ऑब्विसली तो चेक करणार ना शेवटपर्यंत. कारण की आन्सर मधून आपल्याला खूप इम्प्रेस करता येतं, पुढच्याला खूप चांगल्या पद्धतीने इम्प्रेस करता येतं थ्रू आवर आन्सर रायटिंग. कारण की आपले विचार तो जाणून घेत असतो. विचार करा ना, तुम्ही स्वतः चेक करताय आन्सर, तुम्हाला समजा 10 ते 15 क्वेश्चन्स चेक करण्यासाठी दिले विविध, तुम्हाला माहिती आहे की आपल्यासारखे स्टुडंट्स आहेत, तुम्ही ऑलरेडी किती म्हणजे उत्कंठेने वाचणार ते, अरे कसे विचार असतील, म्हणजे तुम्हाला त्या विद्यार्थ्याची पर्सनॅलिटी समजेल की तो कसा आहे. एसे मध्ये तर खूप अँगल लिहावे लागतात, एसे मोठे मोठे लाईक वुमन एम्पॉवरमेंट इन इंडिया 21st सेंचुरी मध्ये काय बदल झाले लिहा, किती अँगल्स असतील, किती गोष्टी, किती फॅक्च्युअल डेटा असेल, महिलांबद्दल त्या आन्सर रायटिंग करण्याचं ओपिनियन काय आहे हेच तुम्हाला त्यातून समजून. त्याच्यामुळे युपीसीएससी मध्ये असे टार्गेट किंवा असे सब्जेक्ट येते की त्याच्यामध्ये एंटायर पर्सनॅलिटी समजून जाते. आणि ते युपीसीचे आपण म्हणतो ना एक इन्व्हिजिलेटर आहेत ना, ते चेक करणारे आहेत, ऑब्विसली ते एक्झामिनर जे आहेत ते शेवटपर्यंत जाणार, ते कळणार, कारण की त्यांना साध्या सोध्या पोस्टसाठी नाही तर क्लास 1 सुपर क्लास 1 पोस्टसाठी कॅन्डिडेट पाहिजेत, ऑब्विसली ते शेवटपर्यंत जाणार, चेक करणार, आणि शेवटपर्यंत आपल्याला त्यांना काही इम्प्रेस करणं सोडायचं नाही.
एग्जांपल मैंने एक और देखो, फॉर एग्जांपल ये स्टेटमेंट है और ये स्टेटमेंट जो आपके क्वेश्चन का स्टेटमेंट है उसको काफी सपोर्टेड है। हाँ ऐसे टाइप कर सकते यस, आपको एग्जाम्पल देना है, फ्री आपको मतलब फ्रीली आप दे सकते हो, बट प्रिसाइसली अगेन यूटोपियन नहीं होना चाहिए, प्रैक्टिकल होना चाहिए। आपने जैसे कहा ना कि अटैच्ड थे दोनों भी, दे सकते हो, बट याद रखना कि काल्पनिक मत करो उसे, क्या रे हमारी इमेच्योरिटी उनको नहीं दिखनी चाहिए, या हम होणे ही नाही चाहिए ऐसा आहे. तर तुम्ही एक्झाम्पल देऊ शकता, पण त्याच्याशी हायली अॅक्युरेटली ते जोडलेलं असावं. आणखी थांबायचं मग? ओके, तर पुढच्या सेशनला भेटूयात आपण. त्याच्यामध्ये आपल्याला आन्सर रायटिंग, आता आपला प्रवास सुरू झाला आन्सर रायटिंगचाही. हळूहळू आपण आन्सर रायटिंग बद्दल जाणणार आहोत काही सेशन्समध्ये, आणि मग आपण आन्सर रायटिंग करायला पण घेणार आहोत. ओके, स्टेप बाय स्टेप पेशन्सली आपल्याला ही गोष्ट ॲक्वायर्ड करायची. एका दिवसाचं ही स्किल नाहीये, त्याला थोडा टाइम लागणार आहे, आणि आपल्याकडे तो टाइम आहे, आणि त्याला चांगल्या पद्धतीने युटिलायझेशन आपल्याला करायचं आहे. ठीक आहे, तर थँक्यू सो मच फॉर युअर पार्टिसिपेशन अँड कॉपरेशन. जय हिंद, जय भारत. थँक्यू.